सर्वांना नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 2025-26 शाळा रजिस्ट्रेशन कसे करावे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम गुगल क्रोमवर स्कूल पोर्टल हे नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर काही वेबसाईट ओपन होतील. त्यामधली पहिलीच वेबसाईटला आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिलीच या ठिकाणी एक टॅब ओपन झालेली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 2025-26 यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपणास लॉग इन पेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. आपला जो सरलमध्ये स्कूल पोर्टलचा जो आय डी पासवर्ड आहे तोच आय डी पासवर्ड या ठिकाणी टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे. लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेचा युडायस आय डी या ठिकाणी रोल आणि हेडमास्टरचे नाव या ठिकाणी आपल्याला दिसेल. या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला वेलकम आणि माझी शाळा सुंदर शाळा हे 2 टॅब दिसतील. त्यावर माझी शाळा सुंदर शाळा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला काही सूचना येतील. त्या सूचनाचं या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला वाचन करायचं आहे. त्यामध्ये पहिली सूचना जी आहे त्यामध्ये आपल्याला 3 याच्यामध्ये आपल्याला विभागणी केलेली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला फोटोऐवजी PDF आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्या PDFची साईज 2 MB कमी ठेवायची आहे किंवा 2 MB ठेवायची आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला A, B आणि C या 3 याच्यामध्ये पहिला जो पार्ट A आहे पायाभूत सुविधा, तर त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपला मुद्दा वाचायचा आहे आणि त्या ठिकाणी मुद्दा वाचून त्यासमोर थोडक्यात वर्णनमध्ये आपल्याला त्याबद्दल थोडक्यात या ठिकाणी वर्णन करायचं आहे. या ठिकाणी बघा पहिला मुद्दा आहे बघा, वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर खोल्या, विज्ञान, गणित, समाजशास्त्र आणि प्रयोगशाळा या संदर्भात आहे. त्यातला 1.1 पहिला प्रश्न आहे, शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा व हवेशीर वर्गखोल्या आहेत. त्यामध्ये वर्गखोल्या पुरेशा असतील त्या ठिकाणी वर्णन थोडक्यात लिहायचं आहे. शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा वर्गखोल्या उपलब्ध आहेत. दुसरा प्रश्न आहे, शाळेत ग्रंथालय, वाचन कोपरे, पुस्तक पेढी असल्यास तर शाळेत ग्रंथालय उपलब्ध आहे या ठिकाणी टाईप करून लिहायचं आहे. त्यानंतर 1.3 पुढचा प्रश्न आहे, शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. प्राथमिक शाळेसाठी भाषा, गणित, विज्ञान पेटीचा वापर केला असल्यास या ठिकाणी 1 गुण घ्यायचा आहे. त्या ठिकाणी शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर या सगळ्यामध्ये मिळून एक PDF तयार करून आपण तयार ठेवायचे आहे आणि या चूज फाईल या फाईलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिकवर केल्यानंतर ज्या ठिकाणी आपण आपल्या फाईल ठेवल्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला जाऊन त्या ठिकाणी आपली फाईल आपल्याला सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी मी फाईल सिलेक्ट केली आहे. आता या ठिकाणी असं करत करत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पुढे थोडक्यात वर्णन करायचं आहे आणि प्रत्येक ह्याची फाईल अपलोड करून या ठिकाणी आपल्या सगळ्या शेवटी शेव या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. शेव बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डाटा सेव्ड सक्सेसफुली, क्लिक हिअर या ठिकाणी असा मेसेज येईल. त्यानंतर क्लिक हिअरवर क्लिक करायचं आहे. आपण जेवढी माहिती भरलेली आहे ती माहिती या ठिकाणी सेव्ह झालेली आहे. अशा पद्धतीने सर्व टॅब आपण माहिती भरून PDF अपलोड करून पूर्ण माहिती भरून या ठिकाणी आपल्याला आपला पूर्ण डाटा या ठिकाणी फायनलाइज करायचा आहे. जर आपणास व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.